पालकांनो, आपल्या किशोरवयीन मुलं अर्थात टीनेजर्सचं मन म्हणजे गोंधळलेल्या आभाळासारखं असतं जणू काही. कधीकधी तुम्हाला असं वाटत असेल नाही की माझं मूल इतकं निष्क्रिय का झालं आहे, काहीच करायची इच्छा का नाही आहे त्याला किंवा तिला. आणि मग मनामध्ये हळूहळू अपराधीपण येतं, मी कुठे चुकते आहे का. पण खरं सांगायचं ना तर तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक वेळेला तुमची चूकही नसते. मुलांच्या मनात काय चाललं आहे हे नाही कळत आपल्याला. किशोर वयामध्ये या मुलांचा मेंदू अजून तयार झालेला नसतो. त्यांना आजच्या क्षणामधला आनंद, आजची मजा, आज होणारा फायदा हा जास्त दिसतो. उद्या काय होणार आहे याचा परिणाम नाही कळत त्यांना. आपल्याला वाटतं एवढं सोपं आहे, पण समजत का नाही याला किंवा हिला. पण खरं म्हणजे त्यांच्यासाठी सगळं काही गोंधळलेलं असतं. शरीरात बदल, मनात गोंधळ आणि या वयात असतं हार्मोन्सचं वादळ. कधी खूप उत्साह, कधी अचानक उदासीनता. आपल्याला वाटतं आत्ता तर सगळं ठीक होतं, मग अचानक काय झालं. पण त्यांनाही हे कळत नसतं. सगळ्या अपेक्षांचा भार, अभ्यास कर, मार्क्स आण, स्पर्धा जिंक, भविष्यासाठी तयार हो, हे सगळं ऐकून ते थकून जातात. कधीकधी ते काहीच करत नाही. आळस म्हणून नाही, तर मी अपयशी ठरणारच आहे या भीतीमुळे. आणि सगळ्यात मोठं दुःख, मुलांना कधीकधी काय करायचं या सगळ्यांचं ह्याचं उत्तरच मिळत नाही. त्यांना फक्त लिस्ट मिळते, यादी दिली जाते करायच्या गोष्टींची. पण या सगळ्यामध्ये तू कोण आहेस हे कुठेच नसतं. आणि मग आपण चिडतो, तुला काहीच कळत नाही, काळजी नाही का. पण खरं सांगायचं तर त्यांना काळजी असते, फक्त ती त्यांना दाखवता येत नाही. थोडं थांबून विचार करूया का, आपणही या वयात असंच होतो का. फक्त आपल्या वेळेला एवढं प्रेशर, एवढा दबाव, एवढा स्ट्रेस नव्हता. आजची मुलं मात्र सारखी धावतायत अपेक्षा, तुलना, स्पर्धा यांच्यामागे. त्यांना गरज तुमच्या रागाची नाही, तर समजून घेण्याची आहे. त्यांना सारं काही आरामात हवं आहे असं वाटतं का तुम्हाला. नाही हो, तसं नाही आहे. त्यांना हवी आहे दिशा, पण शांतपणाने आणि प्रेमाने दिली. मग आपण काय बदलू शकतो पालकांनो, तर थोडं ऐकून घेणं, लगेच निर्णय न देणं, तू करू शकतोस हे विश्वासानं सांगणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठीही कौतुक करणं, त्यांच्या चुकांवर नाही तर त्यांच्या प्रयत्नांवर लक्ष देणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना माणूस म्हणून समजून घेणं. महत्त्वाची गोष्ट ही आहे पालकांनो की तुमचं मूल ना आळशी नाही आहे, ते जरा हरवल्यासारखं झालं आहे. अशा वेळेला त्यांना गरज आहे तुम्ही त्यांचा हात शांतपणाने धरून म्हणावं की मी आहे तुझ्याबरोबर, तू एकटा नाहीस. आणि जेव्हा गरज असेल ना तेव्हा आपण दोघं मिळून देखील काम करू शकतो. धन्यवाद.